हे जे वचन आपण वाचलेले आहे त्या वचनामध्ये सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा शोधित फिरतो कुणाला मिळाले. तर हे म्हणजे कोणाच्या बाबतीमध्ये हे वचन आहे तर देवाच्या लोकांच्या बाबतीमध्ये हे वचन आहे. देवाच्या लोकांच्या बाबतीमध्ये कोणाला गिळायचा प्रयत्न करतो जे त्याचे स्वतःचे नाही. कारण जे त्याचे आहेत त्यांना गिळण्याची काही गरज नाही कारण ते ऑलरेडी आधीच त्याच्या कंट्रोलमध्ये आहे आणि त्याच्या राज्याचे सदस्य आहेत आणि त्याच्याबरोबर ते नाश पावणार आहेत. पण त्यांना गिळण्याची काही गरज नाही. तो गिळायचा प्रयत्न कुणाला करतो तर देवाच्या लोकांना कुणाला गिळायचा प्रयत्न करतो देवाच्या लोकांना. आणि म्हणून तो देवाच्या लोकांच्या आसपास आपले दुष्ट आत्मे नेहमी ठेवत असतो. सैतान हा त्याच्या दुष्ट आत्म्यांच्या माध्यमातून आणि त्याने मानवी काही सिस्टम्स बनवलेले आहेत जे त्याच्या अधीन आहेत त्यांचा आधार घेऊन त्या सिस्टमच्या माध्यमातून सर्व जगावरती राज्य करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण येशू ख्रिस्ताचे काही वाक्य वाचले जसे यवनाचे पुस्तक 12वा अध्याय यवनाचे पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्याचे वचन 31 बुक ऑफ जॉन chapter 12 chapter and verse 31. रूलर येशू ख्रिस्त काय म्हणत आहे रूलर ऑफ दिस वर्ल्ड ह्या जगाचा अधिपती म्हणजे बायबल हे आपल्याला सांगत आहे सैतानाचं पोझिशन काय आहे. सैतान कोणत्या पोझिशन वरती आहे ह्याची ओळख किंवा याची माहिती आपल्याला बायबल मधून मिळते. कारण जगातील म्हणजे मनुष्य समाज जो आहे त्या मनुष्य समाजातील फार मोठा वर्ग सैतानाला वश झालेला आहे. फार मोठा वर्ग सैतानाला वश झालेला आहे. म्हणून सैतान त्याला जगाचा म्हणजे जे पापी मार्गाने चाललेले आहेत पापामध्ये जीवन जगत आहे त्यांचा अधिपती म्हणून ओळखतो. बायबल त्याला सैतानाला त्या लोकांचं जे लोक त्याचं ऐकतात त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालतात त्यांचा अधिपती आहे असे बायबल त्याला ओळखतो. तसेच आपण 14वा अध्याय ह्याच पुस्तकाचा 14वा अध्याय आणि वचन 30 Yes, ruler of this world is coming. परंतु येशू काय म्हणतो त्याचे माझ्यामध्ये काही नाही. अर्थात येशू ख्रिस्ताला हे म्हणायचे होते की सैतान आता येशू बरोबर युद्ध करण्यासाठी क्रुसावरचे युद्ध करण्यासाठी येत आहे परंतु तो जिंकू
शकत नाही, कारण येशू म्हणतो माझ्यामध्ये त्याचे काहीही नाही, पापाचा लवलेश देखील माझ्यामध्ये नाही, म्हणून तो माझ्यावरती अधिकार चालवू शकत नाही. तर जे लोक जाणीवपूर्वक स्वइच्छेने पाप करतात, त्यांना माहिती आहे की पाप आहे, परंतु ते करतात आणि करत राहतात, पापामध्येच जीवन जगतात, त्यांच्यावरती तो अधिकार चालतो. तसेच आपल्याला म्हणजे जर आपण ह्याच पुस्तकाचा 16वा अध्याय आणि 11वे वचन वाचले तर तिथेही सैतान अधिकारी म्हणून संबोधलेला आहे. तर सैतान हा या म्हणजे पापामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचा अधिपती आहे. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांचा नाही, ज्यांचं तारण झालेलं आहे सैतान त्यांच्या अधीन आहे, सैतान त्यांच्या पायाखाली आहे. ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांनी प्रभूला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, त्या सर्वांना सैतानावरती अधिकार आहे, ते सैतानाचे अधिपती आहेत. तर इथे बायबल आपल्याला काय सांगते, परंतु सैतान नेहमी प्रयत्न करत राहतो जे त्याच्या अधीन नाहीये. तर ज्यांच्या अधीन परमेश्वराने त्याला ठेवलेला आहे त्यांना पापामध्ये पाडावं, त्यांना चुकीच्या मार्गाला घेऊन जावं, त्यांना विश्वासातून बाहेर घेऊन जावं आणि मग त्यांच्यावरती देखील अधिकार चालवावा, असा प्रयत्न तो सतत करत राहतो. दावीद राजा स्तोत्रसंहिता 22 आणि 13 मध्ये म्हणतो की ते सर्वजण माझ्यावरती येतात, गरजणाऱ्या सिंहासारखे मला फाडून खाण्यासाठी येतात. वाचा बरं हे वचन. स्तोत्रसंहिता Psalm 22 verse 13. 22 22 13 13 वचन 13. हा, ते गुरगुरतात. तो म्हणतो ते गुरगुरतात, म्हणजे जो डरकाळ्या फोडणारा जो सिंह आहे, तर तो जसा गुरगुरतो आपल्या जे हे आहे शिकार आहे, शिकार नाही का, त्या शिकारीला पाहून तो गुरगुरतो, त्याप्रमाणे ते माझ्यावरती गुरगुरतात. अर्थात इथे ते जे आत्मे आहेत, आत्मे, अदृश्य आत्मे आणि अशुद्ध आत्मे नाही का, जे मनुष्यांना त्रास देत राहतात, मनुष्यांचं वाईट करण्याचा प्रयत्न करतात, मनुष्याला त्रासामध्ये, संकटामध्ये, कष्टामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. तर असे जे आत्मे आहेत त्या आत्म्यांच्या बाबतीमध्ये इथे म्हटलेलं आहे, त्या आत्म्यांच्या बाबतीमध्ये इथे बोललं जात आहे. आणि म्हणून हे जे आत्मे आहेत ते आपल्या आसपास फिरत असतात. सैतान स्वतः फिरत नाही, कारण सैतान जो आहे तो देव नाहीये, तो सैतान आहे. तो एकाच वेळेस अनेक ठिकाणी राहू शकत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेस ते आत्मे मनुष्यांचा आधार घेऊन योजनापूर्वक काम करतात. माझी एक पोस्ट तुम्ही पाहिली नसेल, नाही वाटतं, मी आता कालच टाकले, रात्री टाकले, की मी अशी पोस्ट टाकली, म्हटलं अनिता,
आपण सावधान नव्हतो, परंतु आपला शत्रू अनेक वर्षांपासून योजनापूर्वक काम करत होता. 2020 मध्ये अनितावरती आक्रमण झालं. जसं संस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण टाकलं की लगेचच अनितावरती आक्रमण झालं. तर अनिता जी आहे ती चांगल्या पोझिशन होती, ती पोझिशन कुणाला तरी पाहिजे होती. तर हे अनिताला ब्रेन स्ट्रोक येण्याच्या पाठीमागे तो व्यक्ती आहे, त्यात काही शंका नाही. त्या व्यक्तीपासून ती सुरुवात झाली आणि मग तो सर्वात जास्त शापित आहे. आणि ज्यांनी त्याला मदत केली आहे ते त्याच्यामध्ये आलेच. तर 2020 त्याच्यानंतर पाठीमागच्या वर्षामध्ये 2023 मध्ये देखील अनिताला त्रास झाला. आणि आता नेमका मी जरा अभ्यास केला तर माझ्या लक्षात आलं की मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्याच्या काळामध्येच हे सर्व अटॅक झालेले आहे. तर थोडक्यात फार वर्षांपासून दुष्ट आत्मे अभ्यासपूर्वक म्हणजे मनुष्यांच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक योजना बनवत होते. म्हणजे सैतानाने काय विचार केला, 20 वर्ष अनिता माझ्याबरोबर राहत आहे. म्हणजे 2020 मध्ये जर पाहिलं तर 16 वर्षांची. आणि 16 वर्षाचा जो काळ आहे तो फार मोठा काळ असतो. 24 तास एखादी व्यक्ती जर आपल्या आसपास असेल 15-20 वर्ष आणि ती व्यक्ती जर अचानक निघून जाते तर मग तो पाठीमागे राहिलेला माणूस जो आहे एकतर तो वेडा होऊ शकतो, किंवा तो व्यसनाधीन जाऊ शकतो, किंवा तो आत्महत्या करू शकतो, मानसिक आजाराने ग्रस्त होऊ शकतो. तर या सर्व विचार करून ठीक आहे, मला सेवेतून बाहेर काढता येत नाही, मला मारून टाकता येत नाही, मग याला वेड करता येईल, याला व्यसनाधीन करता येईल, त्याला पापामध्ये पाडता येईल, असं काय आहे. तर ह्याच्या जवळची व्यक्ती जर निघून गेली तर मग हे होईल. किंवा याला सेवेतून बाहेर काढण्यासाठी जवळची व्यक्ती जर कायमची अंतरुणाला खिळून राहिली तर त्याला त्या व्यक्तीला पाहण्यासाठी 24 तास त्या व्यक्तीबरोबर राहावं लागेल, पैशाची गरज पडेल, काम करावं लागेल आणि मग सेवा करावं लागेल. हे 2 उद्देश समोर ठेवून सैतान अनेक वर्षांपासून मनुष्यांच्या माध्यमातून काम करत होते. तर हे माझ्या लक्षात आलं आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात आल्या. बऱ्याच वेळेस आपण एका आत्म्याकडे दुर्लक्ष करतो. तो आत्मा म्हणजे भीतीचा आत्मा. हा भीतीचा जो आत्मा आहे तो आपल्या मनामध्ये काहीतरी भय निर्माण करतो. जसं आम्ही वायसीएममध्ये गेलो, वायसीएममध्ये आम्हाला डॉक्टर लोकांनी खूप त्रास दिला, तेव्हापासून आम्हाला वायसीएमच्या डॉक्टरांची भीती निर्माण झाली. आणि म्हणून आम्हाला वायसीएममध्ये जायला हे माझ्यापेक्षा जास्त आणि त्याला त्रास व्हायचा, नको म्हणायचं, जायचं ना आपल्या इथे. तर मधल्या काळामध्ये जेव्हा तिला त्रास होत होता तर मला म्हणजे तिकडे जाण्याची इच्छा होत होती, परंतु भीती वाटत होती. दुसरं म्हणजे कधी कधी मी नेहमी म्हणतो की सैतान आज सर्वात जास्त कुणाच्या द्वारे काम करत असेल तर 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. एक म्हणजे डॉक्टर्स आणि दुसरं म्हणजे सायंटिस्ट. कारण डॉक्टर लोकांच्या माध्यमातून त्यांना सहज लोकांना मारता येतं, लोकांना वेळ करता येतं आणि लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करता येतं. म्हणून खूप डॉक्टर्स जे आहेत त्या इलोमिनेटी आहेत, सैतानी संघटनांना जॉईन झालेले आहेत. तर मला आणि त्याचं जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरनी सांगून ठेवलं होतं आणि त्याचं तिसरं जे ऑपरेशन आहे
ते फार क्रिटिकल असणार आहे. करावंच लागेल 10-12 वर्षांनी, 8-9 किंवा 10-12 वर्षांनी ते करावंच लागेल तुम्हाला. परंतु त्याच्यामध्ये आणि वाचन किंवा नाही वाचन हे फार कठीण आहे सांगणं, कारण तिसरं जे ऑपरेशन आहे ते कठीण असणार असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मला माझ्या मनामध्ये ती एक भीती बसलेली होती. तर आम्ही असं हॉस्पिटल पाहत होतो की जिथे भ्रष्टाचार होणार नाही आणि जिथे प्रभूंसारख्या माणसांना लोक भेटणार नाहीत. आम्ही असं दवाखाना पाहत होतो आणि आता आम्हाला मिळाला देखील होता. आणि जसं मी सांगितलं की आम्ही त्या दवाखान्यात जाणार आहोत, ही सूत्र फिरली आणि हे घडून आलं. मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल, संदेशामध्ये मी सर्व काय सांगणार नाही. हा भीतीचा आत्मा किंवा आपल्या मनामध्ये अशा काही गोष्टी सैतान कुणाच्या द्वारे तरी टाकतो, त्या आपल्या मनामध्ये पक्क्या बसतात. परंतु आपण बऱ्याच वेळेस विसरतो की या सर्वांच्या पलीकडे, या सर्वांच्या वरती, या सर्वांना कंट्रोल करणारा देव आमच्या बरोबर आहे. आमेन. तर त्या देवावरती जर आपण विश्वास ठेवला आणि त्या भीतीचा सामना केला तर मग आपल्याला विजय मिळू शकतो. इथे शेवटी आम्ही ते ठरवलं होतं आणि जसं ठरवलं आणि आम्ही इकडे तिथे थोडीशी चर्चा केली की लगेचच मग यांची जी आहे ती बी टीम कार्यामध्ये आली. ती बी टीम जी होती ती तिच्या रक्ताच्या नात्याची होती आणि ती जवळची लोक होती, ज्यांच्यावरती ती डोळे झाकून विश्वास ठेवू शकेल अशी लोक होती. त्यांचा सैतानाने वापर केला आणि मी जर सावधान असतो, मी जर त्यांच्यावरती पूर्ण विश्वास टाकला नसता तर मग हे घडलंही नसतं. परंतु माझ्या शत्रूंना माहिती आहे, कारण माझ्याकडूनच ते लोक शिकलेले आहेत. भाषा खाण्याच्या माध्यमाने तंत्रमंत्र विश्वासनावरती चालू शकत नाही, पास्टरवरती चालू शकत नाही. परंतु खाण्याच्या माध्यमातून थोडंसं दिलं तर त्याचा थोडाफार परिणाम होऊ शकतो आणि ह्याचाच या लोकांनी फायदा उचलला. मी तिकडे गेल्यानंतर मला खाण्यापिण्याच्या माध्यमातून या लोकांनी दिलं. मला थोडासा म्हणजे गोष्टी सुचल्या नाही, थोडासा भ्रमिष्टपणा झाला सारखं झाला. नेमकं काय करायचं आहे ते वेळेवरती सुचलं नाही आणि त्यामुळे त्यांना डाव साधता आला. म्हणून आपल्याला प्रार्थनेची बॅकिंग असणं हे फार गरजेचं असतं. जरी ते मला प्रार्थनेची बॅकिंग असते, पटकन सर्व पास्टर लोकांना मेसेज टाकला असता, वेगवेगळ्या ग्रुपला मेसेज टाकला असता की अनिता ऍडमिट होत आहे, आमची परिस्थिती अशी आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा. 1000 लोकांतून 100 लोकांनी तरी प्रार्थना केली असते आणि मग ह्यांच्या तंत्रमताचा परिणाम झाला नसता. तिकडे आम्हाला प्रार्थना कधी पडल्या. तंत्रमंत्र करणाऱ्यांची संख्या फार तिकडे जास्त आहे, मूर्तीपूजक लोक जास्त आहेत. त्याच्यामुळे सैतानाला हे करता आलं. परंतु जर देवाची इच्छा जे देवाला वाटलं असतं ते देवाला हे अडवता आलं असतं. सतत देवाकडे विचारणा करीत आहे परमेश्वरा की तो थांबवायला पाहिजे होतं, माझ्यासाठी तरी हे अडवायला पाहिजे होतं आणि तिला वाचवायला पाहिजे होतं. आता का नाही केलं ते मला देव सांगेलच, कळेलच मला नंतर. परंतु देव काय चुकीच करत नाही. देवाने स्वतः जरी घडवून आणलं नसतं तरी देवाने ते अडवलं नाही. हा एक प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. थोडक्यात सैतान हा फार योजनापूर्वक काम करत असतो आणि मग आम्हाला सावधान राहिलं पाहिजे. आमच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आता आम्ही युद्धाच्या, तर आम्ही एक आध्यात्मिक युद्ध लढत आहोत, नाही का? आध्यात्मिक युद्ध लढत आहोत. आपण जर इतिहासाचे पत्र त्याचा 6वा अध्याय 11 आणि 12 वाचले तर तिथे आपल्याला या युद्धाच्या बाबतीमध्ये वाचायला मिळते. वाचा बुक ऑफ इफिशियन्स चॅप्टर 6 and verse 11 and 12.
वा- यस. तर इथे फार स्पष्ट पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे की शैतान योजनापूर्वक काम करतो. 11 वचनामध्ये जर वाचले तर आपल्या हे लक्षात येते. शैतान जो आहे तो फार योजनापूर्वक काम करतो आणि त्याच्या योजनांच्या पुढे जर आपल्याला थांबायचं आहे, टिकून राहायचं आहे, थोडक्यात टिकून राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे, तर मग आपल्याला आध्यात्मिक जे अस्त्रशस्त्र आहेत ते आध्यात्मिक अस्त्रशस्त्र धारण केली पाहिजेत. कारण खाली म्हटलेलं आहे की आपण एका युद्धामध्ये आहोत आणि ते जे युद्ध आहे ते आध्यात्मिक युद्ध आहे. रक्त मांसांबरोबर, मनुष्यांबरोबर, समाजाबरोबर, माणसांबरोबर ते आपले युद्ध नाही. शैतान आणि त्याची जी सैन्य आहे त्या सैन्याबरोबर आपले युद्ध आहे. आणि आत्ता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण त्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. शेवटच्या टप्प्यावरचं जे युद्ध असतं ते घनघोर असतं. घनघोर, मारा किंवा मरा ह्या उद्देशाने, ह्या मानसिकतेने ते युद्ध लढलं जातं. कारण एक पक्ष जो आहे त्याच्या लक्षात येतं की तो जिंकत आहे. दुसरा जो पक्ष आहे त्याच्या लक्षात येतं की तो हारत आहे. मग हारणारा पक्ष जो आहे तो ह्या जिद्दीने लढतो की मरेपर्यंत लढायचं आहे. काय माहिती, लढत राहिल्याने आमचा विजय होईल, त्या विश्वासाने तो पक्ष लढतो. आणि ज्याचं परड जे म्हणजे ज्याचं परड भारी आहे तो, त्याला माहिती आहे की आपण आता जिंकत आलेलो आहोत, मग तो आणखीन ताकद झोकून देतो, पूर्ण ताकद झोकून देतो आणि लढतो. आणि म्हणून जे शेवटचं जे युद्ध आहे नाही का, ते युद्ध जे आहे ते फार भयानक असतं, रक्तरंजित असतं. त्याच्यामध्ये अनेक मरू शकतात, अनेक प्यादे आपल्याला गमवावं लागतात. आणि त्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती गोष्ट फक्त आणि त्याच्या बाबतीमध्ये नाही, तुमच्या आमच्या सर्वांच्या बाबतीमध्ये आहे, प्रत्येक विश्वासनाच्या बाबतीमध्ये आहे. आमच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं अनुष्ठान केलं तरी तो मनुष्य मेल्याच्या नंतर त्याच्या आत्म्यावरती सैतानाला ताबा करता येत नाही, त्याच्या जीवावरती सैतानाला ताबा करता येत नाही. त्याचं कारण हे आहे की येशू ख्रिस्ताने तो आत्मा आधीच विकत घेतलेला आहे. छळाच्या काळामध्ये, रोमन छळाच्या काळामध्ये निरोधात्सने जेव्हा छळ चालू केला, तिथून जवळजवळ 300 वर्ष पुढे 250 ते 300 वर्ष छळ होता. आणि त्या छळाच्या काळामध्ये विश्वासऱ्यांचा भयानक छळ झाला. त्यांना जाळून टाकण्यात आलं, त्यांचे तुकडे तुकडे करून पशु पक्ष्यांच्या समोर फेकून देण्यात, कुत्र्यांच्या समोर फेकून देण्यात आलं. त्याला जिवंत सिंह, वाघ, चित्ते, जंगली कुत्रे ह्यांच्या समोर टाकण्यात आलं. त्यांना फाडून खाल्लं. अशा प्रकारचा छळ रोमन काळामध्ये झाला. म्हणजे त्यांचं शरीर जे आहे ते शरीर, त्या शरीरावरती सर्व प्रकारचा त्रास देवाने येऊन दिला, त्यांना मरून दिलं. परंतु त्यांच्या आत्म्यावरती सैतान अधिकार गाजवू शकत नाही, कारण त्यांचा आत्मा आणि त्यांचा जीव येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वराने आधीच विकत घेतलेला आहे. येशूने
येशूने विकत घेतलं. येशूने त्याची किंमत दिलेली आहे. कुणाला? देवाला. सैतानाला नाही, देवाला किंमत दिलेली आहे. आणि म्हणून आमच्या सर्वांचे ज्यांचे तारण झालेलं आहे त्या सर्वांचे आत्मे हे येशूचे आहेत, मालकी हक्काचे. आमचा जीव येशूचा आहे, मालकी हक्काचा. आणि म्हणून आम्ही नरकामध्ये जाऊ शकत नाही. सैतान आमच्यावरती ताबा घेऊ शकत नाही. मेल्याच्या नंतर जिवंत असताना तर घेऊ शकत नाही. जर आम्ही पापात पडलो, आम्ही येशू ख्रिस्ताला सोडून दिलं, पाठीमागे गेलो, तर मग सांगता येते. परंतु जर आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत, देवाबरोबर चालत आहोत, तर मग आमच्यावरती तो जिवंत असतानाही आणि मेल्याच्या नंतरही आमच्या आत्म्यावरती आणि जीवावरती ताबा घेऊ शकत नाही. आणि शेवटी आम्हाला गौरवी शरीर मिळेल. जेव्हा येशू ख्रिस्त परत येईल तेव्हा मला गौरवी शरीर मिळेल. पण आम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्ही शेवटच्या टप्प्यावरती जगत आहोत. युद्ध अगदी भयानक चाललेलं आहे. आपण पाहत आहोत की सरकार जे आहे नवीन कायदे आणत आहे. कालच मला एक कायदेबाई म्हणाल्या की त्यांना कमिशनरकडून लेटर आलेलं आहे. त्यांचं जुनं चर्च आहे लोहगावमध्ये, गोपनीय अंकलांचं चर्च म्हणतात. तर त्या जुनं चर्च आहे, रजिस्ट्रेशन फार जुनं आहे. ते म्हणजे मला वाटतं ते 1960च्या काळामध्ये त्यांनी त्याचं हे केलं, रजिस्ट्रेशन केलं. तर त्यांना लेटर आलेलं आहे, बाप्तिस्मे करायचे नाही, कोणाचेच बाप्तिस्मे करायचे. बाप्तिस्मा केला तर 10 वर्ष शिक्षा, बाप्तिस्मा देणाऱ्याला 10 वर्ष शिक्षा आणि बाप्तिस्मा घेणाऱ्याला 5 वर्ष शिक्षा. आता हे पाहिलं पाहिजे की हिंदूंच्या बाबतीमध्येच आहे, म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या बाबतीतही आहे की फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये आहे, ते मला अजून कळालं नाही. परंतु काल मला 2-3 पास्टर लोकांनी सांगितलं तर काय ते कानून बदलत आहे. त्यामुळे नवीन गोष्टी समोर येत आहेत. विश्वासणाऱ्यांना फार सावधान राहिलं पाहिजे. विश्वासामध्ये राहिलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. सर्वांनी एक दुसऱ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आता एकटं राहून जाणार, ग्रुपने राहावं लागेल, प्रार्थनेमध्ये राहावं लागेल. कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहोत. येशू ख्रिस्त दरवाज्यावरती उभा आहे. लढाई फार भयानक होणार आहे, जबरदस्त लढाई होणार आहे. सैतानाबरोबर, माणसांबरोबर नाही, सैतानाबरोबर. आणि ही लढाई जिंकणार तर शेवटी आपणच. कारण पवित्रशास्त्र बायबल आपल्याला रोमकराच्या पत्रामध्ये 15वा अध्याय 16वा अध्याय द बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 60 and verse 20. रोमकराचे पत्र 16वा अध्याय आणि वचन 20. And the God of peace will crush Satan under the feet of the grace of our Lord Jesus Christ be with you. Amen. बस शांतीचा दे लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली तुडले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. याचा अर्थ हा झाला की विजय आमचाच आहे.